रोज रोज तोच तो वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण जरा कोथिंबीर आणि पनीरची बिर्याणी बनवूयात. त्यासाठी 2 वाट्या बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाणी काढून टाका. आता ह्या तांदळाला अर्धा लिंबाचा रस लावून ठेवायचा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी कोथिंबीर, मूठभर पुदिना, 3-4 हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या. वाटताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मग ते बारीक वाटलं जातं. त्यानंतर एका कांद्याची पेस्ट बनवून घ्यायची. आता गॅसवर कुकरमध्ये 1 मोठा चमचा तूप किंवा तेल घालायचं. तूप वितळलं की कांद्याची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट जरा चांगली गुलाबी रंगावर परतून घ्यायची. कांदा गुलाबी झाला की आलं लसणाची पेस्ट घालून याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर आता आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं ते घालायचं. काजू पाकळी घालायची, मनुके घालायचे. मनुके घालणं ऑप्शनल आहे. त्यानंतर पनीर घालून चांगलं परतून घ्यायचं. पनीर परतलं की मग धुवून ठेवलेले तांदूळ घालून चांगलं परतून घ्यायचं. तांदूळ चांगले परतल्यानंतर चवीनुसार मीठ आणि साखर घालायची. त्यानंतर हा मसाला घालायचा. हा मसाला कसा बनवायचा हे मी शेवटी सांगितलेलं आहे. त्यानंतर 3.5 वाट्या पाणी घालायचं, मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून गॅस अगदी बारीक करायचा आणि बारीक गॅसवरच याला 1 किंवा 2 शिट्ट्या घ्यायच्या. आता कुकर होतोय तोपर्यंत आपण मसाला कसा बनवायचा ते पाहूयात. तर मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने, अर्धा चमचा शहाजिरे, 10-12 काळे मिरे, दालचिनीचे 1-2 तुकडे, 4-5 लवंगा, 3-4 हिरवे वेलदोडे, 1 तमालपत्र घालून हे कच्चच वाटून घ्यायचं. कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडून काट्या चमच्याने हा भात जरा उकरून घ्यायचा. एखाद्या रायत्याबरोबर ही कोथिंबीर पनीर बिर्याणी सर्व करायची. खूप भारी होते, नक्की ट्राय करा.